स्वर्गीय आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या माळशिरस तालुक्यामध्ये शरदचंद्रजी पवार गट, अजितदादाची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, ठाकरे साहेबांची शिवसेना आणि आठवले साहेबांची RPI असं एक महागठबंधन या माळशिरस तालुक्यामध्ये झालेलं आहे. या संग्रामनगर गटामध्ये घड्याळ चिन्हावर उभे असलेल्या जिल्हा परिषदच्या उमेदवार सौ नारनवर वहिनी, या संग्रामनगर पंचायत समिती गणामध्ये उभे असलेल्या घड्याळाच्या चिन्हावर उभे असलेले उमेदवार सौ गिरमे वहिनी यांच्या प्रचाराच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची एक बैठक या ठिकाणी आज गिरिजनी गावामध्ये झाली आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिळून काम करण्यासाठी त्या ठिकाणी आवाहन करून सगळ्यांना कामाला लागायच्या सूचना देण्यासाठी आजची ही मीटिंग होती. दादा, गिरजणी गाव पहिल्यापासून हे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटलांचं गाव म्हणून ओळखलं जातं, पण त्यांची मीटिंग असताना गावातलंच काही आपले वर्षानुवर्ष असलेले सहकारी दिसत नाही. आता विषय असा आहे की या गणामध्ये, या गटामध्ये अजितदादांच्या घड्याळ पक्षामध्ये त्या ठिकाणी आपण कार्य करत असताना सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी कामाला लागणं अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे सर्व कामाला लागलेलं सुद्धा आपण पाहायला मिळते. ठराविकांचा जरी सहभाग अजून नसला तरीसुद्धा मला आशा आहे की भविष्यामध्ये ते सुद्धा सगळ्या जोमाने या ठिकाणी कामाला लागतील अशी मला आशा आहे. आता जर आपण म्हणलात की भाजप विरोधात गठबंधन लढणार आहे, तर मग हे भाजप विरोधात जे 5 पक्ष एकत्र झाले आहेत, तर ते राम सातपुते म्हणाले की एकट्या विरोधात लढण्यासाठी 5 पक्ष एकत्रित आले, मग त्यांची दहशत समजायची भाजपची का कोणाला त्या तालुक्यातून बाहेर काढायचं? विषय असा आहे की आपण जर या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जर पाहिलं असेल तर भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत. आपण पाहतोय की रामभाऊंपर्यंत बाहेरचा उमेदवार ठीक होतं, पण आता रामभाऊने त्यांच्या घरच्या सौभाग्यवतीसुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये उभ्या केल्या. त्यामुळे भाजपला मग इथं स्थानिक उमेदवार त्या तोलामोलाचे मिळाले नाहीत का? मग स्थानिक निवडणुका ज्या असतात त्या कार्यकर्त्याचा नेता बनणाऱ्या निवडणुका आहेत. मग आता ह्या स्थानिक निवडणुकांमध्ये सुद्धा जर बाहेरचेच उमेदवार माळशिरस तालुक्यामध्ये लढणार असतील तर भूमिपुत्रावरती हा मोठा अन्याय आहे आणि त्यामुळं हा अन्यायाच्या विरोधामध्ये हे सगळेजण आम्ही एकत्र आहोत. जसं दोन्ही राष्ट्रवादी राज्यस्तरावर एकत्र झाले, ते काकापुतणे एकत्र झाले, तीच परिस्थिती अकलूजमध्ये दिसून अकलूजमध्ये काकापुतणे एकत्र आलेत अशी चर्चा झाली. तर काय सांगाल? विषय असा आहे की आता हे राजकीय 2 पक्ष आहेत, गट आहेत. अजितदादांचं घड्याळ आणि पवारसाहेबांची तुतारी हे एक 2 वेगळे गट आहेत. राजकीय समीकरण, स्थानिक समीकरण लक्षात घेता हे दोन्ही एकत्र आलेले आहेत. या दोघांचं लिडरशिप, नेतृत्व हे वेगळे वेगळे आहे. त्यामुळे मला वाटतं जे त्याचे फॉलोअर्स, जे त्याचे कार्यकर्ते ज्यांच्या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. काय आव्हान करा? मतदारांना एवढंच आव्हान आहे की पुरोगामी विचाराचं जे आपलं घड्याळ चिन्ह आहे, या घड्याळ चिन्हावर उभे असलेल्या जिल्हा परिषद गटामध्ये सौ नारनवर वहिनी आणि पंचायत समिती गणामध्ये उभे असलेल्या सौ गिरमे वहिनी, या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी प्रचंड मताने आपण निवडून द्यावं. कुठल्याही भूल थापा बळी न पडता आपण घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने उमेदवारांना निवडून देऊन विकासाची गंगा परत एकदा आपल्या गणागटामध्ये आपण आणावीच. आपल्याकडं जिल्ह्याच्या राजकारणाचं राजकीय समीकरण बदलणारं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं, तर आपल्या अंदाजानं माळशिरस तालुक्यातील निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील किती उमेदवार निवडून येतील आपल्या गठबंधनाचे? नाही, आता ह्यात विषय असा आहे की जे आत्ता आपण पाहतोय की तुतारी, घड्याळ
आणि आपलं धनुष्यबाण या चिन्हावर उभे असलेले सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील ही आम्हाला अपेक्षा आहे.